SGS संस्थेचे जे प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख आहेत डॉक्टर संदीप मुंडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या ह्या संपूर्ण प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे ती प्रक्रिया नेमकी काय असते, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या प्रक्रियेमध्ये जे काही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये मिळणार आहेत. मी डॉक्टर संदीप मुंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. आणि एक विशेष म्हणजे या थ्रूआउट प्रेझेंटेशनमध्ये आपल्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता किंवा एका चिठ्ठीवर लिहून ते पुढे पाठवू शकता. त्याचीसुद्धा उत्तरे आम्ही इथे देणार आहोत. संदीप मुंडे सर. थँक्यू सर. स्कूल कनेक्ट 2024 या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे जोगदंड सर, महेश पाटील सर, आमच्या संस्थेचे संचालक डॉक्टर मनीष कोकरे सर, माझे सर्व सहकारी व यावर्षी 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मित्र आणि सर्व जमलेला पालकवर्ग, या सर्वांचे मी स्वागत करतो. प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात माहिती देण्यास सुरुवात करण्याअगोदर मी सर्व विद्यार्थ्यांचे 12वी उत्तीर्ण झाल्या कारणाने सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि डायरेक्टली आपण म्हणजे जी मार्गदर्शन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला जी प्रोसेस बघायची आहे, ॲडमिशन प्रोसेस कशी आहे त्या संदर्भातचं मार्गदर्शन चालू करतो. तर या अनुषंगाने माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मुख्यतः करून एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठीचा, प्रत्येक विद्यार्थ्याचं कॅन्डिडेचर टाईप, रिझर्वेशन पॉलिसीज काय आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये सीटचं अलॉकेशन कसं होत असतं, तसंच विद्यार्थ्यांना कोणते महत्त्वाचे प्रमाणपत्र कागदपत्र लागतात त्या संदर्भातची माहिती. त्याच्यानंतर सगळ्यांना उत्सुकता असते की कॅपचा राऊंड कसा तो कंडक्ट केला जातो, त्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणू. त्याच्यानंतर म्हणजे कॅप राऊंडनंतर ज्या व्हॅकंट सीट असतात तर त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या काउन्सिलिंग राऊंडनं त्या कशा भरल्या जातात त्या संदर्भाचं मार्गदर्शन. त्याचबरोबर SGSमध्ये ज्या 10 ब्रँचेस आहेत त्यांचं सीट अलॉकेशन, त्याचबरोबर मागच्या वर्षीचं त्या ब्रँचेसचं असलेलं कट ऑफ या संदर्भातची माहिती. त्याचबरोबर शेवटी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे त्या काही डूज आणि डोंट्स असे मी काही मुद्दे त्या ठिकाणी केलेले आहेत जे तुम्ही काटेकोरपणे पाळायचे आहेत, जेणेकरून तुमची ॲडमिशन प्रोसेस ही सुलभ होईल या कारणाने. आणि त्याचबरोबर काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, म्हणजे त्याचे मी स्वतः उत्तर देणार आहे आणि नंतर आपण शेवटी ॲडमिशनच्या संदर्भात काही तुम्हाला क्वेरीज असतील तर त्याचंसुद्धा तुमचं समाधान केलं जाईल. तर आपण सर्वप्रथम पहिल्या कंटेंटकडे जाऊत, ज्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे का ऑल इंडिया लेवलचा कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आहे. तर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी MST CET एक्झाम दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचा नॉन-झिरो स्कोअर आहे, त्याचबरोबर त्यांचा ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया आहे ते सुद्धा बघूत. आणि त्याचबरोबर जे ऑल इंडिया लेवलचे स्टुडंट असतात त्यांनी जनरली ज्यांनी MST CET दिलेली नाही तर त्यांनी जी त्याच्या इक्विव्हॅलन्स अशी JEEची एक्झाम दिलेली असते त्याच्यामध्ये त्यांना पॉझिटिव्ह स्कोअर एक्सपेक्टेड असतो. मग इलिजिबिलिटीमध्ये पर्टिक्युलरली ग्रुपिंगची जी इलिजिबिलिटी आहे तर त्यामध्ये ओपन कॅटेगरी स्टुडंटसाठीची 45% ग्रुप असणं गरजेचं आहे आणि रिझर्व कॅटेगरीच्या स्टुडंटला तो 40% असणं गरजेचं आहे. ते कॅल्क्युलेट करत असताना फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे आपण कंपल्सरी सब्जेक्ट पकडतो आणि तो ग्रुप पूर्ण करण्यासाठी मग बाकीचा कोणताही एक विषय असू शकतो, त्याच्यात तो केमिस्ट्री असू शकतो किंवा मग व्होकेशनल सब्जेक्ट असू शकतात जसे की कम्प्युटर सायन्स असेल, बायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल. हे 3 कोर्सेस मिळून कास्ट कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 300 पैकी मिनिमम 119 मार्क असणं गरजेचं आहे आणि ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला 300 पैकी 134, म्हणजे ते राऊंड अप. तसं 135 लागतात पण त्याचं 44.5च्या वर पर्सेंटेज जात असल्यामुळं ते तसा 119 रिझर्व कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी 134 मार्क्स हे ग्रुपिंगचे असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर आपण जो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरत असतो आणि तो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना टाईप ऑफ कॅन्डिडेचर ते जे तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे ते खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि ते टाईप ऑफ कॅन्डिडेचर डिक्लेअर करत असताना त्याच्यामध्ये तो महाराष्ट्र स्टेटचा कॅन्डिडेट आणि त्याला आपण दुसरा जो कॅन्डिडेट असतो तो OMS कॅन्डिडेट. तर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटमध्ये त्याच्यामध्ये टाईप A टू टाईप E पर्यंतचे कॅन्डिडेट आहेत. तर त्याच्यामध्ये कोणता कॅन्डिडेट कोणत्या टाईपमध्ये मोडतो तर हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मुख्यतः करून सर्व स्टुडंट हे टाईप Aमध्ये मोडतात. टाईप A म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वीचं शिक्षण हे महाराष्ट्रातून झालेलं आहे आणि त्यांच्याकडं डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट हे पुरावा म्हणून, ज्याचा की जन्म महाराष्ट्रात झालेला आहे असा पुरावा असेल तर ते सर्व विद्यार्थी हे टाईप Aमध्ये मोडतात. टाईप Bमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं 10वी किंवा 12वी याच्यापैकी काही पण एक जे महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं आहे पण त्यांचे आई वडील म्हणजे आई किंवा वडील दोघांपैकी एकांकडे पण जर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर असे कॅन्डिडेट हे टाईप Bमध्ये मोडतात. टाईप C आणि टाईप D हे पर्टिक्युलरली गव्हर्मेंट एम्प्लॉईज म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र स्टेटचे आहेत. तर अशा पालकांच्या पाल्यांना टाईप C आणि Dमध्ये मोडतात. आणि पर्टिक्युलरली टाईप Eमध्ये ते जनरली फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटका सीमावर्ती भागात जे वास्तव्यास आहेत ते विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये मोडतात. आणि त्याच्यानंतर जे कॅन्डिडेटचं टाईप आहे तर ते पर्टिक्युलरली आहे ऑल इंडिया लेवलचं. आणि ऑल इंडिया लेवलच्या कॅन्डिडेटसाठी पर्टिक्युलरली फक्त एकच इलिजिबिलिटी आहे, ती म्हणजे त्यांच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक कॅन्डिडेटचं टाईप आहे त्याच्यामध्ये आपण मायनॉरिटी कॅन्डिडेट्स म्हणूत. त्या मायनॉरिटी कॅन्डिडेट्समध्ये पर्टिक्युलरली 2 प्रकारच्या मायनॉरिटी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना नमूद करायच्या असतात. पर्टिक्युलरली त्यात पहिलं असं आहे की एक लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि दुसरी आहे ती रिलिजियस मायनॉरिटी. तर पर्टिक्युलरली ह्याच्यासाठी लागणारे कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपण इम्पॉर्टंट डॉक्युमेंटच्या सेक्शनमध्ये बघणारच आहेत. पुन्हा जे कॅटेगरी म्हणजे रिझर्वेशनची ज्या कॅटेगरीज आहेत त्यासुद्धा इथे नमूद केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही अदर रिझर्वेशनविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. पर्टिक्युलरली त्याच्यात 2 प्रकारचे रिझर्वेशन्स आहेत, एक विदिन सँक्शन इंटेक आणि एक आहे ओव्हर एंड अबाव. तर ते विदिन सँक्शन इंटेक काय असतं आणि ओव्हर एंड अबाव काय असतं त्याच्यातला पण आपण फरक प्रेझेंटेशनमधूनच बघणार आहेत. तर पर्टिक्युलरली पहिलं म्हणजे कास्ट कॅटेगरीचं रिझर्वेशन झाल्यानंतर दुसरे कोणते रिझर्वेशन असतात तर पर्टिक्युलरली डिफेन्स कॅटेगरीमध्ये. आणि त्या डिफेन्स कॅटेगरीमध्ये सुद्धा 3 कॅटेगरी मोडतात. आणि तुम्हाला म्हणजे हे सगळं प्रेझेंटेशन इथं म्हणजे व्यवस्थित नसेल तरी आम्ही आमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर अपलोड करणार आहेत. ह्याचीसुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरं रिझर्वेशन आहे पर्टिक्युलरली ट्युशन फी वेवर स्कीम. हे ओव्हर एंड अबाव म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये त्यांची जी सँक्शन इंटेक असते त्या सँक्शन इंटेकच्या 5% हे एक्स्ट्रा अशी एक स्कीम आहे. आणि या स्कीमच्या अंतर्गत पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन मिळतं त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला त्या संस्थेची जी पण ट्युशन फी असते ती सगळी ट्युशन फी माफ झालेली असते. म्हणजे आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर एका महाविद्यालयामध्ये एका ब्रँचचा इंटेक 60 असेल आणि त्याला 5% म्हटलं तर त्याच्यात 3 सीट मिळतात. तर त्या 3 सीट हे पर्टिक्युलरली ह्या स्कीममधून भरल्या जातात. राईट. तर ह्या स्कीमला कोण इलिजिबल असतात? या स्कीमला असे सर्व विद्यार्थी ज्यांच्या पालकांचं त्या वर्षाचं उत्पन्न हे 8 लाखाच्या खालचं आहे. राईट. तर असे सर्व कॅन्डिडेट्स या स्कीमसाठी इलिजिबल आहेत. त्याच्यानंतरची जी रिझर्वेशन स्कीम आहे पर्टिक्युलरली ती सगळ्यांनाच माहिती आहे की PWD कॅन्डिडेट, पर्सन विथ डिसॅबिलिटी. पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये 5% सँक्शन इंटेकच्या 5% सीट ह्या PWD कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ड असतात. त्या ह्याच्यामध्ये त्यांना कोणतं डॉक्युमेंट लागतं ते आपण डॉक्युमेंट सेक्शनमध्ये त्याची माहिती पाहणारच आहेत पर्टिक्युलरली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि हा पण ओव्हर एंड अबाव कोटा आहे. ओव्हर एंड अबाव म्हणजे पुन्हा आणखीन तेच एक्झाम्पल देता येईल की लाईक 60 इंटेक एखाद्या ब्रँचचा असेल तर त्या ब्रँचेसचं त्याच्यामध्ये EWSला 10%चा कोटा आहे. म्हणजे
त्या 60 जागा सोडून वरच्या 10% म्हणजे 6 जागा ह्या EWS कोट्यामधून भरल्या जातात. आणि मग EWS कोट्यासाठी पुन्हा आणखीन याच्यामध्ये कोण इलिजिबल असतात हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये असे सर्व विद्यार्थी त्याच्यासाठी इलिजिबल आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे ह्यांचं पालकांचं उत्पन्न हे पर्टिक्युलरली 8 लाखांच्या खाली आहे आणि त्यांच्याकडं एक त्या वर्षासाठीचं EWS सर्टिफिकेट आहे. असं EWS सर्टिफिकेट हे पर्टिक्युलरली तुम्हाला तहसील कार्यालयामधून तहसीलदाराच्या सिग्नेचरनं मिळत असतं. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत आणि या सगळ्या 350 महाविद्यालयामध्ये त्या प्रत्येक महाविद्यालयाचा टाईप वेगवेगळा आहे. काही गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, काही गव्हर्मेंट एडेड आहेत, काही युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहेत, काही डीम्ड युनिव्हर्सिटी गव्हर्मेंट डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, त्याचबरोबर काही एडेड कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर काही प्रायव्हेट अनएडेड प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. तर अशा सर्व कॉलेजेसमध्ये सीटचं अलोकेशन कसं होत असतं तर या संदर्भाची माहिती याच्यावर दिलेली आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलरली सांगायचं झालंच तर त्यामध्ये गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड इन्स्टिट्यूटमध्ये 100% हे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटलाच इलिजिबल असतात. ह्याला OMSचा कोटा नसतो. लाईक आता याच्यामध्ये कॉलेज घेतलं तर आमचंच कॉलेज आहे, GGS कॉलेज असेल, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली असेल, असे सर्व गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेज, इवन गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद संभाजीनगर असेल किंवा अमरावतीचं गव्हर्मेंट कॉलेज असेल, सर्व अशा गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजला 100% हे स्टेट मेरिट नंबरहूनच ज्यांनी MST CET एक्झाम दिलेली आहे तेच सर्व विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतात. त्याचबरोबर काही इन्स्टिट्यूट किंवा ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत लाईक मुंबईची ICT मुंबई असेल, त्याच्यामध्ये 70% स्टेट लेवलला आणि 30% ऑल लेवलच्या सीट वॅकंट असतात. बाटू लोणेरेचं घेतलं तर त्याच्यामध्ये 85% स्टेट लेवलचे कॅन्डिडेट्स आणि 15% जे कॅन्डिडेट हे पर्टिक्युलरली कोकण रिजनमधले जे पण डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्यासाठी ते आहे. तुम्हाला हे पण माहिती आहे की COEP पुणे याच्यामध्ये 80% सीट ह्या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटमधून भरल्या जातात आणि उरलेल्या 20% हे ऑल इंडिया लेवलच्या ह्याच्यातून भरल्या जातात. त्याच अनुषंगानं पुढं बघितलं तर ह्याच्यामध्ये जे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, अनएडेड प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, याच्यामध्ये पर्टिक्युलरली तुम्ही सीट अलोकेशन बघितलं तर त्यामध्ये 20% हा त्या इन्स्टिट्यूट्स लेवलच्या किंवा त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणून त्या सीट असतात आणि उरलेल्या ज्या 80% सीट आहेत त्या 80% सीटमध्ये ते इन्स्टिट्यूट जर ॲटॉनॉमस असेल तर त्याच्या 60% सीट ह्या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट या ह्याच्यातून भरल्या जातात व उरलेल्या जर तो नॉन ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट असेल तर त्या ह्याच्यामध्ये पुन्हा तो रूल अप्लिकेबल असतो की 70-30 म्हणजे होम युनिव्हर्सिटी सीटच्या कॅन्डिडेटला 30% सीट आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या कॉलेजला 30% सीट. हे सर्व प्रेझेंटेशन आमच्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर आम्ही ह्याच्यानंतर अपलोड करणारच आहात. मायनॉरिटी स्टुडंटसाठी सुद्धा तोच रूल असतात. जे मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत पर्टिक्युलरली तुम्ही MST CETच्या वेबसाईटवर जर जाल तर तिथं मायनॉरिटी कॉलेजेसची लिस्ट आहे. मायनॉरिटी कॉलेजच्या लिस्टमध्ये मिनिमम 51% हे त्या ज्या मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्याच्यासाठी त्या सीट अलोकेटेड असतात. आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी लागणार आहेत. हे डॉक्युमेंट तुम्ही ऑलरेडी आत्तापर्यंत आय होप सगळ्यांनी काढून ठेवलेले असतील. ज्यांनी जे काही काढून ठेवलेले नाहीत तर ह्या मार्गदर्शन चर्चानंतर सत्रानंतर तुम्ही नक्कीच जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली पहिले जे सिरियल नंबर आहे त्याच्यामध्ये जे दिलेले आहेत ते कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. या कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये त्या कॅन्डिडेटचं 10वीचं मार्क मेमो, त्याचं 12वीचं मार्क मेमो, CETचा किंवा JEEचा स्कोअर कार्ड असेल, त्याने एज्युकेशन घेतलेलं जे 12वीचं कॉलेज असेल तिथला TC किंवा आपण ज्याला LC म्हणूत लिव्हिंग सर्टिफिकेट ते, आणि इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
हे कंपल्सरी सर्टिफिकेट्स प्रत्येक कॅन्डिडेटकडे असण्याची गरज आहे. इन केस जर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर त्याला कोणतं अल्टरनेटिव्ह सर्टिफिकेट लागतं ते पण आपण पाहणार आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या स्टुडंटकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सध्या काढलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या TCवर किंवा त्यांच्या LCवर जर भारतीय किंवा इंडियन असं जर लिहिलेलं असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी चालून जातं, बरोबर आहे. त्याचबरोबर त्याला अल्टरनेटिव्ह दुसरं हे आहे की त्याच्याकडे जर पासपोर्ट असेल किंवा मग त्याच्याकडे इवन डोमेसाईल सर्टिफिकेट असेल ज्याच्यावर की त्याचा प्लेस ऑफ बर्थ मेन्शन केलेला असेल, असे सर्व डॉक्युमेंट नॅशनॅलिटीला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण वापरू शकतात. इथं एक नोंद द्यायची आहे की आधार कार्ड नॅशनॅलिटी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वापरता येत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पुन्हा खाली आणखीन काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे जे की तुम्हाला ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागतात. पर्टिक्युलरली जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये ते तुमचं कॅन्डिडेचर डिक्लेअर करणार आहे. कॅन्डिडेचर म्हणजे तुम्ही टाईप A टू टाईप E याच्यामध्ये तुम्ही कुठं हे होतात, तर त्यात मॅक्झिमम स्टुडंट हे टाईप A मध्ये असतात. टाईप A म्हणजे ज्याचं 10वी आणि 12वी दोन्ही पण महाराष्ट्रातनं झालेलं आहे, राईट, आणि त्याच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. तर अशा विद्यार्थ्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटला सुद्धा अल्टरनेटिव्ह बर्थ सर्टिफिकेट असेल ज्याच्यावर प्लेस ऑफ बर्थ मेन्शन केलेलं असतं, आणि हे दोन्ही नसेल आणि TCवर जर बर्थ प्लेस महाराष्ट्रातलं मेन्शन असेल तरीसुद्धा ते सर्टिफिकेट तुम्हाला त्याचं कॅन्डिडेचर डिक्लेअर करण्यासाठी किंवा कॅन्डिडेचर ठरवण्यासाठी आपल्याला ग्राह्य धरलं जातं. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये मग आपण बॅकवर्ड क्लास किंवा रिझर्व कॅटेगरीच्या स्टुडंटला कोणते डॉक्युमेंट लागतात ते पाहूत. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली SC आणि ST कॅटेगरीतील कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमिलियरची गरज नसते. त्याच्यामध्ये फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ही गरजेची असते. बऱ्याच वेळेस काय होतं म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये असं ऑब्झर्व केलेलं आहे की 2 प्रकारचे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट काढलेले असतात, एक सेंट्रलच्या यूथसाठी आणि एक स्टेटच्या. तर सगळ्यांना मला इथं नमूद करायचं आहे की महाराष्ट्र स्टेटनं जे दिलेलं सर्टिफिकेट असतं, पर्टिक्युलरली त्याला SDM म्हणून सब डिव्हिजनल ऑफिसरनं किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटनी जे इश्यू केलेलं कास्ट सर्टिफिकेट असतं आणि त्या कास्ट सर्टिफिकेटच्या बेसिसवरच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली असते, राईट. तर हे 2 सर्टिफिकेट SC आणि ST कॅटेगरीसाठी लागतात. दुसऱ्या रिझर्व कॅटेगरीमध्ये VJ असेल, NT असेल, DT असेल किंवा OBC SBC यांना एक एक्स्ट्रा सर्टिफिकेट लागतं, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याच्यासोबतच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या सर्टिफिकेटला एक व्हॅलिडिटी असते, राईट. मग त्या व्हॅलिडिटीमध्ये यावर्षीच्या ब्राउचरमध्ये पण ते येईलच की ते सर्टिफिकेट हे घेत असताना ते सर्टिफिकेट हे 31 मार्च 2025 या डेटपर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे. जनरली आता 3 वर्षासाठी व्हॅलिड असलेले असे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतात. तर सगळ्यांनी ह्या गोष्टीची म्हणजे महत्त्वपूर्ण नोंद घ्यायची आहे की ते सर्टिफिकेट हे म्हणजे मार्च 2025पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस मागलच्या वर्षीचं सर्टिफिकेट जर अपलोड केलं किंवा ते जर असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला त्या कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही. तर ते सगळ्यांनी महत्त्वाची नोंद घ्यायची आहे या ठिकाणी. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की EWS सर्टिफिकेट. EWS सर्टिफिकेटसुद्धा काढत असताना हे पर्टिक्युलरली तहसील ऑफिसमधून मिळतं. ते काढत असताना त्या विद्यार्थ्यांच्या नावानेच ते असणं गरजेचं आहे आणि ते त्या शैक्षणिक वर्ष किंवा त्या शैक्षणिक वर्षासाठी काढलेलं किंवा नमूद केलेलं असं सुद्धा त्याच्यावर असणं गरजेचं आहे की लाईक आता हे तुमचं शैक्षणिक वर्ष आहे 2024-25, राईट. तर ह्या शैक्षणिक वर्षासाठी काढलेलं आहे असं त्याच्यावर नमूद असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्युशन फी वेवर स्कीम ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला ह्याचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट किंवा त्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो तर ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे सर्व प्रमाणपत्र, पर्टिक्युलरली हे 3 प्रमाणपत्र याला व्हॅलिडिटी असते. त्याच्यामुळं ते प्रमाणपत्र तुम्ही कधी काढलेले आहेत, जर मागच्या वर्षीसाठीचे काढलेले असतील तर कृपा करून ते चेक करा, कारण की आणखीन पण तुमच्याकडे वेळ आहे, राईट. हे प्रमाणपत्र जनरली मिळायला 15 दिवसामध्ये हे मिळत असतात. तर त्याच्यामुळे आणखीन पण तुमच्याकडे वेळ आहे. तर हे 3 प्रमाणपत्राचं तुमच्याकडे तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही हे प्रमाणपत्र काढून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं, तर मायनॉरिटी कॅन्डिडेट त्याच्यात ती लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का रिलिजियस मायनॉरिटी आहे, त्या अनुषंगानं त्या स्टुडंटच्या
TCवर पर्टिक्युलरली त्याची बोलीभाषा किंवा त्याचा धर्म ह्याचा जो उल्लेख असेल तर ते सुद्धा प्रूफ म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं. आणि ह्याचा दोन्हीपैकी कोणताही उल्लेख नसेल तर अशा वेळेस एक त्या ब्राउचरमध्येच एक परफॉर्मा O म्हणून मिळतं, त्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन म्हणत असतो. तर असं सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणून त्या ह्याच्यासाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत. एक्स सर्व्हिसमेन साठी कोणते डॉक्युमेंट लागतात किंवा आता करंटली जे ॲक्टिव्ह डिफेन्स पर्सनेल्स आहेत, म्हणजे जे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आता सध्या कार्यरत आहेत, तर यांच्यासाठी कोणते सर्टिफिकेट लागतात, तर त्याच्यासाठी जो परफॉर्मा C दिलेला आहे आणि कर्नल लेवलचे जे अधिकारी असतात तर अशा अधिकाऱ्यांनी तो परफॉर्मा सर्टिफाय करून देणं गरजेचं असतं. आणि तो परफॉर्मा घेत असताना त्या कॅन्डिडेटचं नाव आणि त्याच्या पालकांचं नावसुद्धा त्याच्यावर असणं गरजेचं आहे त्या परफॉर्म्यामध्ये. त्याचबरोबर त्या पालकांचं डोमेसाईल सर्टिफिकेट, म्हणजे ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जमा करावं लागतं किंवा त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं. डोमेसाईल सर्टिफिकेटचं बराच वेळेस असं कन्फ्युजन आम्ही पाहत आलेलो आहेत की डोमेसाईल सर्टिफिकेटला मराठीतून अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतात. म्हणजे ते असं इंडिकेट करतात की तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे रहिवासी आहेत. तर बऱ्याच वेळेस मग ते अधिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्राशी कोरिलेट केल्या जातं किंवा समजल्या जातं. तर मला या ठिकाणी सगळ्यांना ही गोष्टीची नोंद द्यायची आहे. रहिवासी प्रमाणपत्र हे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा अधिवास प्रमाणपत्र हे एकच आहे आणि रहिवासी प्रमाणपत्र हे वेगळं आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यानंतर ह्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंटच्या लिस्टनंतर जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे सर्व ॲडमिशन प्रोसेस ही कॅप राऊंडवर असते. तर जनरली मागलच्या वर्षापर्यंतसुद्धा 3 कॅप राऊंड आणि त्याच्यानंतर 3 कॅप राऊंडनंतर पर्टिक्युलरली ज्या व्हॅकंट सीट राहतात ते इन्स्टिट्यूट लेवलचा काउन्सिलिंग राऊंड याद्वारे उरलेल्या सीट भरल्या जातात. हे सर्व राऊंड कसे कंडक्ट करतात, ते राऊंड कंडक्ट करताना तुमची काय प्रिपरेशन आता ह्या स्टेजला असणं गरजेचे आहे आणि हे राऊंडमध्ये काय गोष्टी करणं अपेक्षित आहेत, काय गोष्टी करायला नाही पाहिजेत, ह्या सर्व रिलेटेड मार्गदर्शन मी या पुढच्या स्लाईडमधून आपणास करणार आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जनरली ह्या 3 असतात, कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3. तर यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ह्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं तर सगळ्यात मस्ट आहे की तुम्हाला तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघितलेला आहे तो तुम्ही फुलफिल केलेला असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. राईट. मग ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे कुठं करायचं, या संदर्भातली मी माहिती सांगणार आहे. तर पर्टिक्युलरली हे ऑनलाईन तुम्ही कोणत्या इंटरनेट कॅफेवर जाऊ शकतात किंवा FC सेंटर, म्हणजे अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारे सेंटर्स महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी आहेत. आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की असंच FC 2020 असा कोड असलेलं HGGS कॉलेज हे पण एक सेंटर आहे. आमच्याकडे जी CCF लॅब आहे या ठिकाणी मी आणि आमची संपूर्ण ॲडमिशनवर काम करणारी टीम या ठिकाणी फॉर्म भरण्यापासनं तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ऑप्शन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रोसेस इथपर्यंत सर्व म्हणजे स्टेप टू स्टेप असं मार्गदर्शन आम्ही दरवेळेस करत आलेलो आहोत आणि यापुढे आम्ही असंच चालू करणार आहोत. तर हां सर, तर म्हणजे या अनुषंगानं मी माझा स्वतःचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी तुमच्याशी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आणि म्हणजे माझं प्रेझेंटेशन हो हे FC सेंटर ही जी फॅसिलिटी आहे तर हे नक्कीच मी ते नमूद करणारच आहे की ही फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट आहे. या फॅसिलिटीसाठी तुम्हाला म्हणजे तिथलं कम्प्युटर यूज तर तुम्हाला मी सगळ्यांना सांगणार आहे. तर फॉर्म भरण्यापासनं ते ॲडमिशनपर्यंतचं सगळं म्हणजे एक ना एक स्टेप टू स्टेप काय प्रोसेस फॉलो करायची आता मी ओव्हरऑलवरून सांगणारच आहे. पण त्याच्यातसुद्धा काही अडचणी आल्या तर त्यासुद्धा अडचणी आम्ही सॉल्व करायला नक्कीच आहेत. तर मी तुम्हाला आता एका फ्लोशीटच्या यूज घेऊन मी तुम्हाला ही कॅपची प्रोसेस म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस कशी करायची ते सांगतो. ज्या ठिकाणी इंटरनेट आहे तर ही प्रोसेस चालू करत असताना आता जे आपण लिस्ट केलेले सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे स्कॅन कॉपीच्या स्वरूपात असणं गरजेचं आहे.
राईट. त्याच्यासोबतच तुमची सिग्नेचर आणि तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा स्कॅन कॉपीत असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही नोंद करून घ्यायच्या असतील तरी त्या घेऊ शकतो, कारण की ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याच्या स्कॅन कॉपीज, तुमच्याकडं CET सेलसोबत रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमचा फोटो आणि सिग्नेचर ह्या पर्टिक्युलरली तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना कॅन्डिडेट म्हणजे त्यावेळेस तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कराल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळतो. तो सुद्धा तुम्ही म्हणजे एकदम सुरक्षित आणि कुणासोबतही शेअर न करता ते तुमच्याकडं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होजेपर्यंत तो लॉग इन ID आणि पासवर्ड हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ते प्रिझर्व करून किंवा सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग कॅन्डिडेट त्यांची पूर्ण त्या लॉग इन होतील. लॉग इन झाल्यानंतर कॅन्डिडेटनी ते पूर्ण तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्ही म्हणजे फिल कराल. ती फिल केल्यानंतर तुमचं कोणतं कॅन्डिडेचर आपण ज्या अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे, टाईप A, टाईप B अशा सर्व कॅन्डिडेटच्या रिलेटेड पूर्ण माहिती तुम्ही त्याच्यात भराल. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये कॅटेगरीचे डिटेल्स भराल. ओपन कॅटेगरी, रिझर्व्ड कॅटेगरी, इवन EWS असेल किंवा तुम्ही ट्युशन फीवर स्कीम घेण्यासाठी विचार करत असाल तर त्याचं रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का, अशी सर्व माहिती त्या ऑनलाईन पोर्टलवर असणार झालेली. त्या कॅटेगरी डिटेलनंतर तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स, पुन्हा क्वालिफिकेशन डिटेल त्याच्यात एंटर करत असताना तुमचा 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क्स मेमो आणि त्याचे सीट नंबर गरजेचे आहेत. कारण की CET सेलकडं ऑलरेडी 10वीचा मार्क्स मेमोचे डिटेल्स म्हणजे पूर्ण बोर्डचा डेटा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. तुम्ही तुमचा सीट नंबर टाकल्यानंतर तुमचे 10वीचे मार्क्स, तुमचे 12वीचे मार्क्स, तुमचे CETचे मार्क्स आणि इवन तुमचे JEEचे मार्क्स हे ॲटोमॅटिकली त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फेच्ड होत असतात. म्हणजे तुमचा तो सगळे मार्क्स ॲटोमॅटिकली तुम्ही जर तुमचं नाव आणि तुमचा तो रिस्पेक्टिव्ह सीट नंबर जर टाकला त्या एक्झामचा तर ते ॲटोमॅटिकली मार्क्स त्याच्यामध्ये फेच्ड होऊन तुम्हाला पुढं दिसतात. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पर्सनल डिटेल त्याच्यामध्ये तुमच्या आईचं नाव, तुमचा डेट ऑफ बर्थ ही सर्व माहिती त्याच्यामध्ये टाकणं गरजेचे आहे. आणि जे सांगितलेलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा तुमचा फोटो आणि सिग्नेचर ही स्कॅनमध्ये असणं गरजेचे आहे, जेणेकरून ते तुम्ही अपलोड करू शकाल. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही फॉर्म म्हणजे सक्सेसफुली सबमिट किंवा कन्फर्म केल्यानंतर मग एक प्रिंटेबल व्हर्जन किंवा ज्याचं आपण PDF म्हणू असं एक PDF जनरेट होतं. त्या PDFचं तुम्ही प्रिंटआउट घेतल्यानंतर म्हणजे प्रिंटआउट तुम्ही घेऊ शकतात ते, आणि ते प्रिंटआउट घेतल्यानंतर ते तुम्हाला FC सेंटरला जाऊन तो ओरिजिनल डॉक्युमेंटसहित FC सेंटरला जाऊन ते पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे. ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. ही प्रोसेस केल्याशिवाय तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही येणार किंवा तुम्ही कोणत्याही कॅप राऊंडला इलिजिबल नाहीत होणार. राईट. तर ही प्रोसेस सगळ्यांनी काटेकोरपणे करायची आहे. हे करत असताना कोणतीही अडचण आली तर ते आत्ताच सांगितलेलं आहे. FC सेंटर पूर्ण म्हणजे नांदेडमध्ये दुसरे पण असतील FC सेंटर. HGGS कॉलेजमध्ये जो आमचा FC सेंटरचा 2020 जो कोड आहे त्या ह्याच्यानुसार तुम्ही येऊन ऑफिस टाईममध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही येऊन ही फॅसिलिटी ग्राउंड फ्लोअरवरच ॲडमिन बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरवर एक CCF नावाची लॅब आहे, तिथं तुम्ही येऊन ह्या फॅसिलिटी घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये म्हणजे भरत असताना बऱ्याचशा अडचणी येतात. तर त्या अडचणी ॲक्च्युअल काय अडचण येते ते भरत असताना, तर या ठिकाणी मी असं अपील करतो की सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो रॅदर की तुम्ही ही फॅसिलिटी आमच्या HGGS कॉलेजमध्ये येऊन तुम्ही ती घ्यावी. मग याच्यानंतर तुम्ही तो एक प्रिंटेबल व्हर्जन ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल कराल त्यावेळेस एक प्रिंटेबल व्हर्जन PDF तुम्ही ज्यावेळेस प्रिंट करून त्यावर सुद्धा खाली डॉक्युमेंटची लिस्ट येते. तर त्या सिक्वेन्सनं सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि एखादी फोटोकॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही FC सेंटरला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जाल. तर ही इम्पॉर्टंट फ्लोशीट आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हे सर्व प्रेझेंटेशन जरी म्हणजे रिडेबल काही नसेल, काही छोट्या फॉन्टमध्ये असेल, तर हे आमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर इमिजिएटली म्हणजे ज्यावेळेस हे प्रेझेंटेशन संपेल तर त्यावेळेस हे प्रेझेंटेशन अवेलेबल पण असेल, तर तुम्ही ते
वापरू शकतात. तर आता तुम्हाला ह्या एकदा तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते तर त्या संदर्भात तुम्हाला मी काही माहिती सांगतो. तर पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये तुमचं एकदा ऑनलाईन, तर याच्यामध्ये आजच्या घडीपर्यंत या वर्षीचं CET सेलनं नोटिफिकेशन नाही टाकलेला, पण डायरेक्टर सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे की जुलैच्या पहिल्या वीकमध्ये ह्या रिलेटेड नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे. आणि ते नोटिफिकेशन आल्यानंतर मला सगळ्यांना सांगायचं आहे की त्या नोटिफिकेशनसोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी शेड्यूल असतो. राईट, ॲक्टिव्हिटी शेड्यूल म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी कोणत्या डेटला करायची आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. राईट, तर सगळ्यांनी त्या डेटला स्टिक्ट राहणं गरजेचं आहे की कोणत्या डेटला कोणती ॲक्टिव्हिटी करायची आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर म्हणजे प्रथम ज्यावेळेस हे शेड्यूल येईल त्यावेळेस रजिस्ट्रेशनसाठीची एक डेट दिलेली असेल. त्या रजिस्ट्रेशनमध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म FC सेंटरला जाऊन व्हेरीफाय करणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. ती झाल्यानंतर मग त्या ॲक्टिव्हिटी शेड्यूलनुसारच मग त्याच्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. तीसुद्धा तुमच्या लॉगिनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. इवन ते CET सेलची जी mahaCET.org नावाची वेबसाईट आहे यावर सुद्धा ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला हे नमूद करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असतात त्यावेळेस जर काही मिस्टेक झालेले असतील किंवा काही रॉंग इन्फॉर्मेशन एंटर झालेली असेल तर ते तुम्ही काटेकोरपणे त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जी माहिती आलेली आहे तुमच्या रिलेटेड ती माहिती तुम्ही व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. एकदा ते क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर जर तुम्हाला लक्षात आलं की ही सर्व माहिती ही एकदम माझ्यासाठी बरोबर आहे त्यावेळेस पुढं काही करण्याची गरज नाही आहे. पण जर कोणती माहिती रॉंगली त्याच्यामध्ये जर आलेली असेल तर अशा वेळेस पुन्हा तुम्हाला ज्या FC सेंटरला तुम्ही तो फॉर्म किंवा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही कन्फर्म करून ॲक्नॉलेजमेंट घेतलेलं आहे त्याच FC सेंटरला पुन्हा वापस जाऊन ती जे काही रॉंग किंवा जे मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला जाणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी त्या पिरियडला आपण ॲक्टिव्हिटी शेड्यूलमध्ये ग्रीव्हन्स पिरियड म्हणतो. हा जनरली 3 दिवसाचा दिलेला असतो. तर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर 3 दिवस जनरली हा ग्रीव्हन्स पिरियड दिलेला असतो. आणि या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही ज्या FC सेंटरला डॉक्युमेंट कन्फर्म केलेले आहेत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तो जो तुमचा जी रॉंग एंट्री झालेली आहे किंवा रॉंग फिलिंग झालेली आहे ती करेक्ट करू शकतात. ते झाल्यानंतर आणखीन एक त्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मला अशी सांगायची आहे की हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र यापैकी कोणतं डॉक्युमेंट जर ऑनलाईन फॉर्म भरत असेपर्यंत तुमच्याकडे अवेलेबल नसेल आणि ते ड्यू कोर्समध्ये जर तुमच्याकडे अवेलेबल झालं तर ह्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये असे डॉक्युमेंट आणून तुम्ही त्या तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करून ते फॉर्ममध्ये तुम्ही ते डॉक्युमेंटसुद्धा एंटर करू शकतात आणि नवीन असं फ्रेश ॲक्नॉलेजमेंट तुम्ही त्या FC सेंटरकडनं घेऊ शकतात. तर ही सुद्धा माहिती खूप महत्त्वाची आहे. ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आपण काय करू शकतात. ग्रीव्हन्स पिरियड संपल्यानंतर जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्या फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा जनरल स्टेट लेवलचा मेरिट नंबर असेल किंवा तुमच्या होम युनिव्हर्सिटीचा मेरिट नंबर असेल किंवा कास्ट कॅटेगरीचा मेल फिमेल असे वेगवेगळे मेरिट नंबर तुम्हाला मिळतील. एकदा फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमचा मेरिट नंबर चेंज होत नसतो. तर त्याच्यामुळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर सर्व एंट्रीज ह्या करेक्ट आहेत का नाहीत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. राईट, आणि त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन जर गरजेचं आहे तर ते ग्रीव्हन्स पिरियडमध्ये येऊन तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एकदा फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर मग दुसरी गोष्ट येते ती म्हणजे कॅप राऊंड 1. मग कॅप राऊंड 1ला आपल्याला काय करायचं असतं तर ऑप्शन फॉर्म भरायचे असतात. राईट, मग ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण काय करायला पाहिजे. ऑप्शन फॉर्म नक्कीच ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन तुमच्या लॉगिनमधूनच भरायचे आहेत. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा तीच गोष्ट की तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड आणि जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल. राईट, ह्या गोष्टी तुम्ही खूप म्हणजे सुरक्षितपणे ठेवणं गरजेचं आहे. ते कुणासोबतही तुम्ही नक्कीच शेअर नाही करायला पाहिजे. राईट, तर त्याच्यासाठी मग ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तर तो ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला माहीतच आहे की आपण ते पण या ठिकाणी बघूत की एक ऑप्शन म्हणजे काय आणि असे आपण मॅक्झिमम म्हणजे मिनिमम 1 ते मॅक्झिमम 300पर्यंतचे असे ऑप्शन फॉर्म आपण त्या ऑप्शन फॉर्ममध्ये ऑनलाईन भरू शकतो. तर एक ऑप्शन म्हणजे एका इन्स्टिट्यूटची एका ब्रँचची एक ऑप्शन देणार.
त्याला आपण एक ऑप्शन म्हणूत, राईट. एक इन्स्टिट्यूट एक ब्रँच इंटरेस्ट, त्याला आपण एक ऑप्शन म्हणूत. असे तुम्ही 300 मॅक्झिममपर्यंत भरू शकतात आणि मिनिमम एकसुद्धा भरणं गरजेचं आहे त्या ठिकाणी, राईट. तर हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे की ऑप्शन फॉर्म भरणं. कॅप राऊंड 1मध्ये पार्टिसिपेट करायचं तर ऑप्शन फॉर्म भरणं, आणि तो ऑप्शन फॉर्म तुम्ही कसा भरणार, तर तो तुमच्या लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो ऑप्शन फॉर्म कधी असेल तर त्याची डेट पुन्हा ते शेड्यूलमध्ये, म्हणजे ते शेड्यूल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ह्या ॲडमिशन प्रोसेसमधून जात आहेत तर तुमचं लॉग इन ID, पासवर्ड, मोबाईल आणि ते शेड्यूल ह्याच्यासोबत तुम्ही एकदम स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे, आणि ते प्रत्येक वेळेस तुम्हाला अपडेटेड असणं गरजेचं आहे. हे मला इथं म्हणजे आवर्जून नमूद करायचं आहे. मग ऑप्शन फॉर्म भरत असताना ऑप्शन कसे भरायचे, ऑप्शन एकदा प्रथम ते सिलेक्ट करायचे असतात. ते सिलेक्ट करत असताना मग आपण जे अगोदर सीट अलोकेशन्स बघितलेले आहेत तर त्याचंसुद्धा आपल्याला थोडंसं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे तुम्ही ऑप्शन भरत आहेत तर त्याच्यात त्याचबरोबर तुमचा मेरिट नंबरसुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जे तुम्ही जो ऑप्शन म्हणून तुम्ही सिलेक्ट करत आहात तर ते सिलेक्ट करत असताना त्या कॉलेजचं NRI सारखं रँकिंग असेल, त्या कॉलेजचे प्रिव्हियस प्लेसमेंट्स रेकॉर्ड्स असतील, प्रिव्हियस कोणत्या कंपनीज तिथं प्लेसमेंटसाठी व्हिजिट करत असतील, त्या ठिकाणचे फॅकल्टीचे प्रोफाईल, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, त्या इन्स्टिट्यूटमध्ये काय फॅसिलिटी मिळतात, ते ज्या की फॅसिलिटी त्या स्टुडंटच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी किती गरजेच्या आहेत, ही सर्व माहिती आपण. आणि आजकाल म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटची एक वेबसाईट आहे, वेबसाईट इज लाईक अ मिरर टू दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. तर ह्या जे तुम्ही ऑप्शन म्हणून सिलेक्ट करत आहात तर त्या इन्स्टिट्यूटची व्यवस्थित माहिती काढा, त्या ब्रँडचं व्यवस्थित. आणि आता NEPमध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे कोणत्या ब्रँडचं किती महत्त्व आहे हे पण तितकंच आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे. तर 1 ते मॅक्झिमम 300पर्यंतचे असे ऑप्शन्स तुम्ही कॅप राऊंडसाठी त्या दिलेल्या डेटमध्ये तुम्ही तुमच्या लॉग इन थ्रू भरणं गरजेचं आहे. आणि ते भरल्यानंतर ते कन्फर्म करण्यासाठी पुन्हा तुम्हाला तुमचा ह्याचा ID आणि पासवर्ड पुन्हा एकदा टाकावा लागतो आणि ते कन्फर्म करावं लागतं. ते कन्फर्म झाल्यानंतर एक नेक्स्ट डेटला म्हणजे ज्यावेळेस ते सुद्धा ॲक्टिव्हिटी शेड्यूलमध्ये असेल की अलॉटमेंट लिस्ट फॉर कॅप राऊंड 1, म्हणजे त्या दिवशी तुमचा कोणत्या इन्स्टिट्यूटला नंबर लागलेला आहे हे तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल, राईट. मग ते लक्षात आल्यानंतर तर त्याला तुम्ही अलॉटमेंट लेटर म्हणत असतात. तर ते अलॉटमेंट लेटरमध्ये सुद्धा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये लागलेलं आहे तर त्या इन्स्टिट्यूटचा ॲडमिशन इन्चार्ज, त्याचं नाव असतं, त्यांचा मोबाईल नंबर असतो. तर ते तुम्ही घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांना त्या इन्स्टिट्यूटमधील ॲडमिशनच्या प्रोसेसविषयी, त्या इन्स्टिट्यूटच्या ॲड्रेसविषयी, त्या इन्स्टिट्यूटला कसं पोहोचायचं याविषयीचं, किंवा त्याचबरोबर त्या इन्स्टिट्यूटमध्ये फीज कशी भरायची, काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, कोणते डॉक्युमेंट्स पर्टिक्युलरली किती कॉपीजमध्ये लागतात, अशा जनरल इन्क्वायरीज तुम्ही त्या ॲडमिशन इन्चार्जशी करू शकतात. पण पुन्हा मागं जात असताना कॅप राऊंडमध्ये 1मध्ये एकदा नंबर लागल्यानंतर म्हणजे पर्टिक्युलरली ही गोष्ट मला एकदम महत्त्वाची आहे आणि ती सांगायची, ती सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का, की त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे ॲटो फ्रीज आणि एक दुसरं आहे की बेटरमेंट आपण ज्याला म्हणत. तर ॲटो फ्रीज कुणाचं होतं, ज्यावेळेस तुमचं पहिलं ऑप्शन फॉर्ममधला जो पहिला प्रेफरन्स तुम्हाला अलॉट होतात त्यावेळेस ते ॲटो फ्रीज होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी ज्या डेट दिलेल्या असतात ॲडमिशन घेण्यासाठीच्या, त्या डेटला ज्यावेळेस तुमचं फॉर्म हा ॲटो फ्रीज झालेला असतो तर त्या डेटमध्ये त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन इन पर्सन करणं किंवा प्रत्यक्ष जाऊन ते ॲडमिशन करणं कॅन्डिडेटला गरजेचं असतं. ज्यावेळेस ॲटो फ्रीज होतं त्यावेळेस हे कॅप राऊंडमधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन किंवा पहिला प्रेफरन्स देत असताना बराचसा विचार करा आणि नंतरच तो प्रेफरन्स किंवा तो ऑप्शन भरा. त्याच्यानंतरचे जे प्रेफरन्सेस आहेत तर त्याच्यापैकी कोणतंही लागलं तर तुमच्याकडं मग एक आणखीन ऑप्शन असतं की तुम्ही त्या राऊंडच्या ऐवजी सेकंड कॅप राऊंडला किंवा सेकंड कॅप राऊंडमधून थर्ड कॅप राऊंडला जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला काय प्रोसेस करायची त्या अनुषंगानं पण मी माहिती देत आहे. तर अशा वेळेस आपण जस्ट एक्झाम्पल घेऊत की ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक 10व्या नंबरचा प्रेफरन्स तुम्हाला अलॉट झालेला आहे आणि 10व्या नंबरचा प्रेफरन्स अलॉट झाल्यानंतर
जर तुम्हाला तो 10व्या नंबरचा प्रेफरन्स अलॉट झालेला जर तुम्हाला तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तर ते पण तुम्ही करू शकतात कॅप राऊंड 1मध्येच. आणि जर तुम्हाला तो मिळालेला ऑप्शन तसाच ठेवून तुम्हाला सबसिक्वेंट म्हणजे पुढचे कॅप राऊंड जर अटेंड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. राईट. मग ते करत असताना काय करावं लागेल आपल्याला, तर ती प्रोसेस मी आता तुम्हाला सांगतो. तर अशा वेळेस आता एक्झाम्पलमध्ये मी असं सांगतो की 10 नंबरचा प्रेफरन्स अलॉट झालेला आहे आणि तुम्हाला तो तसाच ठेवायचा आहे. म्हणजे तसाच ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला अपग्रेडेशनसाठी जायचं आहे, तुम्हाला ते एक तर त्याच्यापेक्षा वरच्या प्रेफरन्ससाठी कॅप राऊंडला 2ला जायचं आहे. तर अशा वेळेस तुम्हाला पुन्हा तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ती मिळालेली सीट प्रथम सीट ॲक्सेप्टन्स करायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स करत असताना 1000 रुपयाची ऑनलाईन फीस पेमेंट तुम्हाला करायची आहे. ती फी ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर सगळ्यात शेवटचं तिथं एक ऑप्शन असतं की तुम्हाला तो फ्रीज करायची आहे का नॉट फ्रीज करायची आहे. राईट. तर तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडला जायचं आहे तर नक्कीच तुम्ही नॉट फ्रीज कराल. नॉट फ्रीजलाच आपण बेटरमेंट असं म्हणत असतो, हे सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट. राईट. तर मग ज्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट कराल त्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड 2साठीचे ऑप्शन फॉर्म भरायला इलिजिबल असाल आणि ती जी मिळालेली सीट आहे ती तुमची तशीच राहील इन द सेन्स असं की तुम्ही पुन्हा कॅप राऊंड 1 झाल्यानंतर पुन्हा तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन कॅप राऊंड 1ला जेवढे काही रिपोर्टिंग झालेले असते त्याच्यानंतर जे अनरिपोर्टेड व्हॅकन्सीज असतात किंवा जे अनरिपोर्टेड कॅन्डिडेट असतात त्या अनुषंगाने ती व्हॅकन्सी असते आणि ती व्हॅकन्सी कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3मध्ये ती फिल केल्या जाते. राईट. तर मग ते करत असताना कॅप राऊंड 2चे ऑप्शन फॉर्म्स भरत असताना तुम्ही ती व्हॅकन्सी पोझिशनसुद्धा काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्या व्हॅकन्सी पोझिशनच्या बेसिसवर तुम्ही कॅप राऊंड 2साठीचा जो ऑप्शन फॉर्म भरणार आहेत तो ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही ऑलरेडी जो ऑप्शन फॉर्म असतो तो सुद्धा तुम्हाला पुढं दिसतो. तर त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही नवीन ऑप्शन पण टाकू शकतात, असतील ते ऑप्शन काढू पण शकतात किंवा त्या ऑप्शनचा प्रेफरन्ससुद्धा चेंज करू शकतात. असं मॉडिफिकेशनसुद्धा तुम्ही ते करू शकतात. पण कॅप राऊंड 2साठी तुम्हाला ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करणं तुमच्या लॉग इनमधून तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा ते झाल्यानंतर जर तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये तुमच्या वरच्या प्रेफरन्समध्ये जर एखादी सीट मिळाली तर कॅप राऊंड 1मध्ये जी मिळालेली सीट असते तर ती सीट निघून जाते किंवा ती सीट तुमच्यातून निघून जाते आणि तुम्हाला जी अपडेट झालेली सीट असते कॅप राऊंड 2मध्ये तर ती सीट तुम्हाला मिळते. पुन्हा तुम्हाला तेच ऑप्शन आहे की ती सीट मिळाल्यानंतर ती सीट ॲक्सेप्ट करणं. म्हणजे ते ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय की त्याला फ्रीज करायचं आहे तुम्हाला का नॉट फ्रीज करायचं आहे. नॉट फ्रीज कशासाठी, बेटरमेंटसाठी. आणि बेटरमेंट केल्यानंतर थर्ड कॅप राऊंडसाठीचा पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा. म्हणजे ही रिपिटेटिव्ह प्रोसिजर तुम्हाला कॅप राऊंड 1 to 2, 2 to 3 प्रत्येक कॅप राऊंडसाठी सेपरेट ऑप्शन फॉर्म भरणं तितकंच गरजेचं आहे. राईट. आणि पुन्हा ऑप्शन भरत असताना म्हणजे प्रिव्हियस कट ऑफ्स बघा, त्याचबरोबर तुमचं मेरिट नंबर बघा, त्या इन्स्टिट्यूटचं करंट पोझिशन बघा, तिथल्या फॅसिलिटीज बघा, त्याचबरोबर तुमचे मार्क्स किती आहेत हे बघा. कॅप राऊंड 2 आणि 3साठी प्रिव्हियस कॅप राऊंडमध्ये किती व्हॅकन्सी फिल झालेली आहे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. तर हीच माहिती ह्या सर्व स्लाईडमधून मी दिलेली आहे. मग हे कॅप राऊंड तिन्ही कॅप राऊंड संपल्यानंतर ज्या व्हॅकन्सीज असतात प्रत्येक इन्स्टिट्यूट लेवलला ज्या व्हॅकन्सीज उरतात तर त्या सर्व व्हॅकन्सीज हे इन्स्टिट्यूट लेवलचा ज्याला आपण स्पॉट राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड म्हणतो असा राऊंड प्रत्येक इन्स्टिट्यूट त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवलला कंडक्ट करत असतो. त्यात तो राऊंड कसा होतो, त्या राऊंडला कोण इलिजिबल असतं, त्या रिलेटेड माहिती कशी घ्यायची आणि कुठून घ्यायची या संदर्भातलं मी काही तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी ज्यांनी CET सेलवर म्हणजे हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ज्यांनी ही कंप्लीट केलेली आहे, ज्यांना तो फायनल मेरिट नंबर मिळालेला आहे, असे सर्व विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी इलिजिबल असतात. राईट. आणि पुन्हा आणखीन एक गोष्ट मला नमूद अशी करायची आहे या ठिकाणी की कॅप राऊंड 3मध्ये
राईट. कॅप राऊंड 3च्या नंतर तर दुसरा कॅप राऊंड नसतो जनरली, राईट. तर त्या कॅप राऊंड 3मध्ये तुम्हाला जाऊन तुम्ही त्या जे मिळालेलं इन्स्टिट्यूट असतं फायनली, तिथं तुम्ही रिपोर्टिंग केलेलं असतं, तिथं ॲडमिशन घेतलेलं असतं. ते ॲडमिशन घेतल्यानंतर ते ॲडमिशनचं ॲक्नॉलेजमेंट तुमच्याकडे मिळालेलं असतं. त्या ॲक्नॉलेजमेंटवरच असं तुम्ही कोणते कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट त्या इन्स्टिट्यूटकडे सबमिट केलेलं आहे हे सुद्धा सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असते तुमच्या त्या ॲक्नॉलेजमेंटमध्ये. आणि ते ॲक्नॉलेजमेंट हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्यावेळेस तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलच्या काउन्सिलिंग राऊंडला ॲपियर होण्यासाठी, राईट. तर प्रत्येक इन्स्टिट्यूट जनरली त्या शेड्यूलनुसार, म्हणजे शेड्यूल पुन्हा कुठं की CET सेल जो ॲडमिशनचा शेड्यूल रजिस्ट्रेशनपासनं ते फायनल कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन इथपर्यंतचा पूर्ण शेड्यूल हा त्या वेबसाईटवर टाकलेला असतो. तर तो शेड्यूल सगळ्यांनी काटेकोरपणे पाळायचा आहे. तर त्या ह्याच्यामध्ये एक शेड्यूल दिलेला असतो की त्या शेड्यूलमध्येच महाराष्ट्रामधील सर्व ते गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट असोत किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असोत, त्या सर्व इन्स्टिट्यूटला त्या टाईम स्पॅनमध्येच किंवा त्या टाईम डेट स्पॅनमध्येच तो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड कंडक्ट करणं बंधनकारक आहे, राईट. तर मग कॅप राऊंड 3 झाल्यानंतर तुमचं ऑलरेडी कुठंतरी ॲडमिशन झालेलं असेल तर त्या ठिकाणची ती ॲक्नॉलेजमेंट रिसिट त्या ॲडमिशनची, आणि मग प्रत्येक इन्स्टिट्यूट त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर कॅप राऊंड 3 नंतर जी व्हॅकन्सी आहे, त्यांच्या ब्रँच वाईजची व्हॅकन्सी, कास्ट कॅटेगरी वाईजची व्हॅकन्सी जी आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये ती इन्स्टिट्यूट त्यांच्या वेबसाईटवर टाकते. त्याचबरोबर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर त्या राऊंडला ॲपियर होण्यासाठी काय प्रोसिजर फॉलो करायची आहे याचीसुद्धा सविस्तर अशी म्हणजे प्रोसिजर किंवा गाईडलाईन्स युजली प्रत्येक इन्स्टिट्यूट त्यांच्या वेबसाईटवर डिक्लेअर करत असतात. तर त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲपियर होण्यासाठी त्या इन्स्टिट्यूटनं दिलेली सर्व जी प्रोसिजर आहे ती फॉलो करायची. जनरली एक गुगल फॉर्म दिलेला असतो, तो भरायचा असतो. त्या इन्स्टिट्यूट लेवलची जी काही फीस ठेवलेली असते त्या इन्स्टिट्यूटने ती फी ऑनलाईन जनरली भरायची असते. आणि ज्या दिवशी मग त्यांनी तो राऊंड ठेवलेला आहे त्या राऊंडला तुम्ही बऱ्याच वेळेस त्या राऊंडला जात असताना कॅप राऊंड 3मध्ये किंवा कॅप राऊंड 2मध्ये किंवा कॅप राऊंड 1मध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं असतं. तर त्या ॲक्नॉलेजमेंट घेऊन तुम्ही इन पर्सन म्हणजे तो कॅन्डिडेट त्या राऊंडला खूप गरजेचा असतो त्या ठिकाणी उपलब्ध असणं. बऱ्याच वेळेस असं निदर्शनास येतं की फक्त पॅरेंट्स किंवा पालक त्या ठिकाणी त्या राऊंड अटेंड करायला येतात. तर अशा वेळेस त्या पालकांना तो राऊंड अटेंड करायला म्हणजे इलिजिबल नसतात किंवा अलाउड केल्या जात नाही. तर ह्याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर तो इन्स्टिट्यूट राऊंडसुद्धा ॲक्च्युली कॅप राऊंड कसा कंडक्ट केला जातो अगदी त्याच नियमानुसार, अगदी त्याच ह्याच्यानुसार तो कंडक्ट केला जातो. इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडनंतर माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे ऑलरेडी ऑनरेबल डिरेक्टर सरांनी सांगितलेलीच आहे माहिती की आमच्याकडे 10 ब्रँचेस आहेत, कोणत्या ब्रँचचं किती इंटेक आहे. पण इथं मी ॲडमिशन पॉईंट ऑफ व्ह्यू थोडीशी माहिती दिलेली आहे की इंटेक तर आहेच आहे, पण त्याच्यात ओव्हर अँड अबव सीट कोणत्या किती आहेत प्रत्येक ब्रँचला. सिव्हिल इंजिनिअरिंगला म्हणजे पूर्णच 10 ब्रँचसाठी इंटेक किती आहे अँड ओव्हर अँड अबव. ओव्हर अँड अबवमध्ये ट्युशन फी वेवर स्कीम आपण TFWS म्हणू, त्याचबरोबर तो 5% कोटा प्रत्येक ब्रँचला आणि 10% कोटा हा EWS. ते सर्व ॲड करून आमच्या प्रत्येक ब्रँचला एक ट्रस्ट कोटा आहे, गुरुद्वारा ट्रस्ट कोटा आहे. प्रत्येक ब्रँचला 2 सीट त्या गुरुद्वारा कोट्यातून म्हणजे भरल्या जात असतात दरवर्षी, आणि त्या विदिन सँक्शन इंटेकमध्ये आहेत. म्हणजे लाईक आता तिथं सिव्हिलमध्ये तुम्हाला 60 त्याची इंटेक कॅपॅसिटी दिसते. त्याच्यामध्ये 58 जागा ह्या कॅप थ्रू भरल्या जातात, 2 जागा ह्या ट्रस्ट कोट्याच्या भरल्या जातात, त्याच्यात 3 जागा ह्या ट्युशन फी वेवर स्कीममधून भरल्या जातात आणि 6 जागा म्हणजे ज्या की 10% जागा म्हणून EWS कोट्यातून. असं बघून सिव्हिल इंजिनिअरिंग 60चं इंटेक असेल तरी ते 69 सीट्स अवेलेबल आहेत तुम्हाला ॲडमिशनसाठी. ते तसंच ही सर्व 10 ब्रँचेस ज्या आमच्याकडे आहेत त्या सर्व ब्रँचेसची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर एक दुसरा एक अप्रोच इथं आहे. पुन्हा सांगतो, हा टेबल प्रिपेअर करत असताना
म्हणजे थोडासा फॉन्ट साईज छोटा झालेला आहे. पुन्हा ही आमची hggs.ac.in ही आमची वेबसाईट आहे. गुगलमध्ये तुम्ही HGGS नावानं सर्च केलं तरी ती वेबसाईट मिळते. आणि ॲडमिशन सेक्शनमध्ये तुम्हाला याचं प्रेझेंटेशन आज दुपारच्या नंतर पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये कास्ट कॅटेगरी वाईज लास्ट इयरला म्हणजे 2023-24 या अकॅडमिक इयरमध्ये लास्ट इयर्स सर्व म्हणजे ज्या आमच्या 10 ब्रँच आहेत त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट असेल, फिमेल कॅन्डिडेट असेल, ओपनपासनं ते सर्व कास्ट कॅटेगरीला कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती मार्क्सला ती ब्रँच क्लोज झालेली होती याचे मार्क्स, याचबरोबर किती मार्क्सला आणि कोणत्या मेरिट नंबरला ती ब्रँच बंद झालेली होती लास्ट इयरला, तर याची माहिती पण दिलेली आहे. तर ही माहिती तुम्ही आमच्या वेबसाईटवर पण पाहू शकतात. त्याच्यानंतर काही छोट्याशा गोष्टी मला म्हणजे मी डूज म्हणून सांगितलेले आहेत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे म्हणजे लक्षात ठेवायला असं मी होप करतो किंवा एक्सपेक्ट करतो. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये आता काही दिवसातच आपल्याला CETचा म्हणजे CET सेल एक डिटेल ॲडमिशनचं नोटिफिकेशन विथ शेड्यूल देईल. तर त्या शेड्यूलमध्ये डेट वाईज कोणत्या डेटला कोणती ॲक्टिव्हिटी करायची, लाईक ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होण्यापासनं ते फायनल ॲडमिशनपर्यंत ते शेड्यूल प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्या डेटला कोणती ॲक्टिव्हिटी करायची, तर हे एक सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे. आणि तेच CETची वेबसाईट दिलेली आहे CET सेलची, तर त्या वेबसाईटवर डेटच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड काही चेंजेस होत असतात, तर ते काही होत आहेत का हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. त्याच वेबसाईटवर तुम्हाला या वर्षाचं डिटेल असं म्हणजे आणखीन अवेलेबल नाही आहे, पण 2024-25 या अकॅडमिक इयरसाठीचं डिटेल असं ब्राउशर अवेलेबल होईल. म्हणजे काही नवीन गाईडलाईन्स आल्या तर त्यासुद्धा तुम्हाला त्या ब्राउशरमध्ये पाहायला मिळतील, ते सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. पुन्हा अगोदरच सांगितल्याप्रमाणे तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड हे तुम्ही सेफ कस्टडीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ते कुणासोबत ते शेअर करू नका. त्याचबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर बरेचसे CET सेलचे इम्पॉर्टंट मेसेजेससुद्धा टेक्स्ट मेसेजेस येत असतात, ते सुद्धा तुम्ही वारंवार पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. या सर्व माहितीनंतर माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी म्हणजे संपलेलं आहे. त्यानंतर काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ते आम्हीच प्रिपेअर केलेले आहेत. जनरली हे असे क्वेश्चन्स सर्व पालकांना किंवा विद्यार्थ्यांना पडू शकतात, तर त्या असे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्ससुद्धा आहेत. तर ते पण क्वेश्चन्सचं निराकरण मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला काही जर त्याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन विचारायचा असेल तर उभा टाकून तुम्ही विचारू पण शकतात, त्याला मी उत्तर देईल. पर्टिक्युलरली ते फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनमध्ये एक पहिला क्वेश्चन असा घेतलेला आहे की इफ PCM इज लेस दॅन 45% फॉर ओपन कॅटेगरी. हां, किंवा हे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स हे जनरल आहेत, त्याच्यामध्ये वेबसाईटवर तुम्ही पाहून घेऊ शकतात. आता कुणाला ह्या ॲडमिशनच्या अनुषंगानं जर कुणाला काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू.